हॅलो फ्रेंड्स, सोनालीच्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत ढाबा स्टाईल झणझणीत अख्खा मसूर ग्रेव्ही. सर्वप्रथम मी इथे 1 वाटी अख्खा मसूर घेतले आणि ते स्वच्छ धुवून साधारण अर्धा तास पाण्यात भिजत ठेवले. सोबतच एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला. अर्धा टोमॅटो, 1 हिरवी मिरची आणि 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर हे सगळं घेऊन मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलं. एक बटाटा कापून घेतला. बटाटा साधारण मध्यम आकाराचा घेतला होता. मसाल्यांमध्ये मी साधारण 1 ते 1.25 चमचा कांदा लसूण मसाला घेतला. चिमूटभर हळद घेतली. चवीनुसार मीठ आणि भाजीला लाल रंग येण्यासाठी अर्धा चमचा काश्मीरी लाल पावडर घेतली आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम मी गॅसवर कुकर ठेवला आणि कुकर गरम झाल्यावर त्यात साधारण 2 ते 3 चमचे तेल घेतले. तेल गरम झाले आहे. तेल गरम झाल्यानंतर मी त्यात मोहरी टाकली. मोहरी थोडी तडतडल्यावर त्यात चिमूटभर जिरे ॲड केले आणि जिरे फुलल्यावर लगेचच कांदा, कढीपत्ता ॲड केलं आणि कांदा परतवून घेतला. कांदा थोडा लालसर झाल्यावर मी जे हिरवे वाटण केले होते ते त्यात टाकले. नंतर मी घेतलेले सर्व मसाले, मीठ, हळद टाकून ते सगळं काही एकजीव करून घेतलं आणि मिश्रणाला थोडं तेल सुटेपर्यंत शिजू दिलं. मिश्रणाला तेल सुटल्यानंतर त्यात मसूर टाकले आणि कापून ठेवलेला बटाटा देखील टाकला आणि चांगलं परतवून घेतलं. त्यानंतर साधारण 1 ते 1.5 ग्लास इतकं पाणी ॲड केलं आणि हे सगळं मिश्रण चांगलं ढवळून घेतलं. मिश्रण ढवळून घेतल्यानंतर कुकरचं झाकण लावून कुकरला 3 ते 4 शिट्ट्या काढल्या. 3 ते 4 शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद केला. चला तर मग तयार आहे झणझणीत अशी ढाबा स्टाईल अख्खा मसूरची ग्रेव्ही. वाव, तुम्ही इथे पाहू शकता कन्सिस्टन्सी सुद्धा किती छान झाली आहे. ह्या स्टेजला जर तुम्हाला हे अख्खा मसूर थोडं पातळ हवं असेल तर तुम्ही यात गरम पाणी सुद्धा ॲड करू शकता. गरम पाण्यामुळे भाजीची टेस्ट बिघडत नाही. ती तुम्ही सेम टेस्ट ठेवू शकता. ही ग्रेव्ही तुम्ही गरमागरम भातासोबत किंवा चपाती सोबत देखील खाऊ शकता. मी इथे भातासोबत ही सर्व केलेली आहे. तर मग मंडळी, तुम्ही सुद्धा अशा रेसिपी बनवा आणि कशी झाली ही रेसिपी हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. अशाच डिलिशियस रेसिपीसाठी माझं चॅनल बघत रहा. खाओ, खिलाओ और खुश रहो. थँक यू.